अध्यक्ष डॉक्टर पाह वैद्य यांना विनंती करतो की लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी व्यासपीठावर त्यांना घेऊन यावे. मी डॉक्टर वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर मेंदळ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. हा सगळा जो सोहळा साजरा करत आहोत तो लोकमान्यांच्या वेबसाईटच्या निमित्ताने करत आहोत. मी प्रत्येक वेळा काही रिपिटेटिव्ह होईल कारण आपण प्रत्येक वेळी भाषणाला येतात, त्यामुळे काहींना पुनरुक्ती होईल, काही नव्याने आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे की लोकमान्यांची आपण वेबसाईट करत आहोत. आणि 1 ऑगस्ट 2020 लोकमान्यांची 100वी पुण्यतिथी असतील त्यावेळी ही वेबसाईट पूर्ण झालेली असेल. आपण 4 भाषांमध्ये करतो आहे, मराठी, इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन असं मी काल म्हटलं होतं. पण त्याच्यात एक चूक झाली होती आणि ती लगेचच मला लक्षात आणून दिली, कारण ही वेबसाईट आपण स्पॅनिश भाषेमध्ये पण करणार आहोत. आणि काल स्पॅनिश भाषेमध्ये करणारे भट इथे उपस्थित होते, त्यांनी मला आठवण करून दिली काय तुम्ही स्पॅनिश वगळलेलं दिसतं आहे. तर मी त्यांना परत आज मुद्दाम सांगतो की स्पॅनिश वगळलेलं नाही, काल अनवधानाने मी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे बोलून गेलो की आम्ही 4 भाषांमध्ये करणार आहोत, पण स्पॅनिश भाषेमध्ये सुद्धा ती वेबसाईट असेल. वेबसाईटला सुरुवात झालेली आहे, तुम्ही www.lokmanytilak.org याच्यावरती लॉग इन करून ती बघू शकता. याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या आम्हाला माहिती आहेत, त्या त्रुटी आम्ही दूर करायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्या मालिकेमध्येच आपण ही व्याख्यानमाला आयोजित करतो आहे आणि व्याख्यानं रेकॉर्ड करून आपण तीसुद्धा वेबसाईटवरती, सदानंद मोऱ्यांचं व्याख्यान ऑलरेडी वेबसाईटवरती आलेलं आहे. गिरगावातल्या केशवजी नाईक चाळेमध्ये 2 व्याख्यानं राम शेवाळकर आणि यदी फडक्यांची आम्हाला मिळाली, ती त्या वेबसाईटवरती टाकलेली आहेत. तर अशा अनेक प्रकारे ती वेबसाईट सुधारत जाईल. मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे की ह्यासाठी हे एकट्या श्री चॅरिटेबल ट्रस्टचं किंवा एकट्या जोशींचं, गोगट्यांचं, परांजप्यांचं हे काम नाही आहे. त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आम्ही जेव्हा याचं उद्घाटन केलं या वेबसाईटचं त्यावेळी उत्कर्ष मंडळाने आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. उत्कर्ष मंडळामध्ये हा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर कुमार केतकर यांचं व्याख्यान पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन यांच्या वतीने झालं आणि ते ढाणूकर कॉलेजमध्ये झालं. आणि त्याच्यातलंच पुढचं पाऊल म्हणजे आज लोकमान्य सेवा संघाने आम्हाला सहकार्य केलं आहे आणि आजची 2 व्याख्यानं ही लोकमान्य सेवा संघाच्या वतीने करतात. अशी पार्ल्यामध्ये एकूण जितकी मंडळी आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन हा आपण कार्यक्रम करणार आहोत. हा कोणा एकट्याचं काम नाही, सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. काल इथे मोहनराव आपट्यांचं जेव्हा भाषण झालं तेव्हा त्यांनी सुरुवातीला म्हणाले की 1 ऑगस्ट 2020 100 वर्ष असा नेता होणार नाही. मला एक आठवण होते, आचार्य अत्रे जर आज भाषणाला इथे असते तर ते म्हणाले कदाचित पुढच्या 10,000 वर्षात होणार नाही. आणि एकंदर आता 100 वर्षाचा इतिहास बघितला तर मला वाटतं आचार्य अत्रेंचं हे एकमेव विधान अतिशयोक्तीपूर्ण होणार नाही अशी मला खात्री वाटते. कार्यक्रमाला थोडा उशीर झाला आहे तरीसुद्धा डॉक्टर मेंदळ्यांचा मी परिचय थोडक्यात करून देतो आपल्याला. अनेक भूमिकातून परिचित. सुरुवातीला आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून मराठी वृत्तनिवेदक या नात्यानं परिचय. आकाशवाणी विश्वास मेंदळे आपल्याला बातम्या देत आहेत. हा दिल्ली केंद्रावरून येणारा बुलंद आवाज 1966 ते 1972 अशी 7-8 वर्ष महाराष्ट्रातल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना चांगलाच परिचयाचा आहे. त्यानंतर दूरदर्शनमधील एक ज्येष्ठ जाणकार, कलावंत अधिकारी म्हणून त्यांनी 20 वर्षापेक्षा अधिक काळ विविध प्रकारचे कार्यक्रम करून गाजवलेला आहे. अधूनमधून वृत्तपत्राचा स्तंभ लिहिणारे पत्रकार, लेखक म्हणून आपण त्यांना ओळखतो. परवाचीच गोष्ट, नरम गरम, चेहरे मोरे, मला भेटलेली माणसं, अग्रलेखकार लोकमान्य टिळक अशा एकूण 17 लोकप्रिय पुस्तकांचे लेखक म्हणून डॉक्टर मेंदळे आपल्या परिचयाचे आहेत. लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखाचा अभ्यास करून मुंबई विद्यापीठाची PhD पदवी प्राप्त करणारे एक विद्वान, संशोधक, अभ्यासक म्हणूनही डॉक्टर मेंदळे आपण ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सिम्बायोसिस वृत्तविद्या प्रशिक्षण संस्थेची स्थापना करून त्या संस्थेच्या संचालक पदाची जबाबदारी त्यांनी 1990 ते 1998 अशी 8 वर्ष अत्यंत जबाबदारीने पार पाडलेली आहे. वादसंवाद या विलक्षण लोकप्रिय कार्यक्रमामुळे आणि त्या कार्यक्रमामधल्या त्यांच्या सहज सुंदर सूत्रसंचालनामुळे विश्वास मेंदळे महाराष्ट्रातल्या घराघरात पोचले. प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक माध्यमातील एक उत्कृष्ट वृत्तविद्या प्राध्यापक म्हणूनही ते परिचित आहेत.
मला भेटलेली माणसं आणि देहबोली ते उपग्रह बोली असे रंगदार ढंगदार सदाबहार एकपात्री कार्यक्रम करणारे एकपात्री कलाकार म्हणूनही त्यांचा परिचय करून देता येईल. आजही काही व्यावसायिक नाटकातून, वाहिन्यांमधून, मालिकांमधून आणि वृत्तपत्राच्या स्तंभलेखातून आपली आणि डॉक्टर विश्वास मंडळ्यांची गाठ पडते. आज लोकमान्यांचा अग्रलेख आजच्या संदर्भात या विषयासाठी बोलण्यासाठी त्यांनी मान्यता दिली, त्याबद्दल आधीच मी त्यांचे आभार मानतो. काही फळ्याच्या साहाय्याने, डायग्रामच्या साहाय्याने ते आज आपलं भाषण आपल्याला खुलवणार आहेत. मी आपल्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये अधिक वेळ न घेता मी डॉक्टर विश्वास मेंदळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. पार्ल्याच्या या लोकमान्य सेवा संघाच्या सभागृहात माझ्यासारख्या माणसांनी बोलणं हे सीदंती मम गात्राणी मुकुंच परिशुष्यते अशा स्वरूपाचं आहे. कारण जे जोशी मला या ठिकाणी घेऊन आले माझ्या घरापासून, माहीमपासून, त्या जोशींनी टॅक्सीमध्ये दिलेले रेफरन्सेस लोकमान्यांच्या संदर्भात हे इतके चकित करणारे होते की मला असं वाटलं की माझं कशाला भाषण ठेवता तुम्ही, जोशींचं ठेवा, आणखी कोणाचं ठेवा. पण ते म्हणाले नाही नाही, प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असतात, पण जोशींचं तसं नाही, त्यांचं सर्व विषय त्यांना टिळकांना घेऊन ते पुढे जाणारे मला वाटले. पण आज श्री ट्रस्ट आणि लोकमान्य सेवा संघ यांच्या वतीनं होणारं हे व्याख्यान मला प्रामाणिकपणानं असं वाटतं की तुम्हाला पटेल, रुचेल आणि कदाचित काही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होतील. एडिटोरियलबद्दल अशी एक व्याख्या सांगतात की द फर्स्ट पर्पज ऑफ एडिटोरियल इज टू स्टार्ट पीपल थिंकिंग व्हॉट द न्यूज मीन्स. या बातमीचा अर्थ काय असा डोक्यामध्ये एक विचार प्रवाह सुरू व्हावा म्हणून एडिटोरियल लिहिलं जातं. त्यामुळे आत्ताचं व्याख्यानसुद्धा त्याच स्वरूपाचं आहे की लोकमान्य टिळकांचे अग्रलेख आजच्या संदर्भात. टिळक संपले का हो? टिळकांचे अग्रलेख संपले त्याला किती वर्ष आता झाली? 1920 साली ते वारले. पण तत्पूर्वी अनेक दिवस ते काँग्रेसचंच काम करतायत, दौरे करतायत, आणि त्याच्यामुळे त्यांची एकंदर परिस्थिती ही एडिटोरियल रायटिंगपासून लांब गेल्यासारखी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे संदर्भ जाणून घेतले पाहिजेत. जसं मला वाटतं की सावरकरांना आपण विसरलो आहोत आणि मध्यम वर्गातली, ब्राह्मण समाजातली मंडळीच सावरकरांना जास्त विसरली आहेत असं माझं ठाम मत आहे. आणि त्याचं कारण असं की माझं आत्ता नवीन जे पुस्तक येत आहे त्याचं नाव आहे सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर, प्रतिमा आणि वास्तव. आणि त्यामध्ये मी त्याबद्दलचे विचार मांडलेले आहेत की बा आपण कसे विसरत चाललो आहोत. एक दिवस कदाचित असा येईल की होई शिवाजी असे विचारताना आपल्यापैकी काही लोकांना शरम वाटणार नाही. उद्या जर सचिवालयामध्ये शिवाजी गेले, समजा शिवाजी महाराज जाऊन उभे राहिले घोड्यासकट, तर तिथला जो सिक्युरिटीवाला माणूस आहे तो पटकन म्हणेल आधी ते घोडं बांधा, तुम्ही कोण आहात ते नंतर बघू, घोडं बांधा, ते उधळेल, मला त्रास होईल, सगळ्यांना त्रास होईल, तेव्हा तुम्ही ते आधी बांधा. आणि मग तो विचारेल की शिवाजी शहाजी भोसले म्हणजे नेमके कोण. अशी परिस्थिती आज हळूहळू निर्माण होताना दिसते आहे. आणि म्हणून सावरकरांचा संदर्भ देतो की सावरकरांचं अनेक ठिकाणी स्मारक आहेत. आता इथे मी पटांगण पाहिलं सावरकरांचं, तिथे सावरकरांना अभिप्रेत असलेलं किंवा सावरकरांच्या भक्तांना अभिप्रेत असलेलं असं कोणी फारसं येताना दिसत नाही. कोणी आपल्या मुलाला ग्राउंडवर सोडायला येतं, कोणी आपल्या मुलाला न्यायला येतं, कोणी आणखी काहीतरी करायला येतं. पण सावरकरांच्या पुढे नतमस्तक व्हावं म्हणून खुद्द सावरकर स्मारकामध्येही माणसं जाताना दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून सगळंच आत्ता सावरकरांच्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही. 28 मे ही त्यांची जन्मतारीख आहे. त्या दिवशीपर्यंत हे पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर सावरकरांच्याबद्दल बोलण्याचा विषय पुढे येऊ शकतो. पण आत्ता मला असं वाटतं की लोकमान्यांच्या संदर्भातही साधं बघा, गिरगाव चौपाटीवरती
त्यांच्या पुतळ्यावर छत्री बांधावी असं अनेक वाचकांनी सांगून अनेक प्रकारचा पत्रव्यवहार करून कुठल्याही शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. काँग्रेस शासनाने नाही आणि BJP सरकारनेही नाही. मध्ये युतीचं सरकार होतं, त्यांनी तरी कुठे लक्ष घातलं यामध्ये? त्यामध्ये विशिष्ट जातीचे होते म्हणून असं केलं जातं की काय, अशी शंका माझ्यासारख्या माणसाच्या मनामध्ये येते. आणि म्हणून तो विषय आत्ता बोलायचा नाही. हे जितकं खरं तितकं अग्रलेखकार लोकमान्य टिळक एवढाच विषय माझा आहे. मग कोणी जर मला विचारलं की तुम्ही शेंगांची गोष्ट यामध्ये घातली आहे का हो, की मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही, असा विषय याच्यामध्ये आहे का? किंवा आणखी काहीतरी? इतक्या गोष्टी टिळकांच्या लोकांना माहीत आहेत की माझं भाषण हे थॉट प्रोव्होकिंग व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. याच्यापेक्षा आणखी काही त्याला वळण लागावं असं मला वाटत नाही. आणि म्हणून सुरुवातीला या संस्थेचे सर्वेसर्वा कार्याध्यक्ष श्रीयुत वैद्य, त्यांची सर्व कार्यकारिणी, त्यानंतर ज्या गोगटे साहेबांच्यामुळे मी आज इथे आमंत्रित केला गेलो ते श्रीनिवास गोगटे, जे मला एका लग्न समारंभात भेटले होते. आणि खरं म्हणजे लग्न समारंभामध्ये भाषण ठरवलं जातं असं मला कधी वाटलं नाही. पण तिकडे नवरा नवरीचं काय जे चालायचं ते चाललेलं होतं आणि गोगट्यांनी मध्येच हा विषय काढला. आणि मी त्यांना म्हटलं की माझी त्याच्यावरती PhD आहे आणि ती मुंबई विद्यापीठाची आहे. त्याच्यावर ते म्हणाले की मग ते त्यांनी डोक्यात ठेवलं म्हणा किंवा काही म्हणा, किंवा आता जोशी येताना सांगत होते की त्यांना आठवण केली म्हणा. पण आज त्यामुळे मी तुमच्यापुढे आहे. ज्यांनी हे व्याख्यान घडवण्यासाठी प्रयत्न केला त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. सुरुवातीला एक गोष्ट सांगतो की अग्रलेखकार लोकमान्य टिळक हे माझं पुस्तक 1995 साली TN शेषन हे तेव्हा निवडणूक अधिकारी कमिशनर होते, त्यांच्या हस्ते प्रकाशित झालं. मला अत्यंत आनंद झाला या गोष्टीचा. पण त्यानंतर ते संपलं, त्याची प्रत संपली. आणि दरम्यान इतक्या घटना घडल्या की जयंतराव टिळकांचं निधन झालं. दीपक टिळक यांच्या पत्नी गौरी टिळक त्याही वारल्या. आणि दीपक टिळक असं म्हणाले की याची दुसरी आवृत्ती आता मला काढणं शक्य नाही, म्हणून ती आवृत्ती निघालेली नाही. पण हे पुस्तक मी आत्ता रेफरन्स करता केवळ आणलेलं आहे. पण 1 ऑगस्ट नंतर ते उपलब्ध होईल अशी माझी खात्री आहे. पण मी लेखक आहे असं सांगितलं गेलं. एक 4-5 पुस्तकं माझी आणली आहेत, त्याच्याबद्दल एक 5 मिनटात आधी सांगतो, कारण नंतर मग गडबड असते जाण्याची. आणि मग आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळू. हे पहिलं पुस्तक आहे मला भेटलेली माणसं, ज्याचे मी आत्तापर्यंत जवळजवळ 2000 प्रयोग केलेत. आणि या पुस्तकाची ही 4थी आवृत्ती आहे. ते त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी थोडं स्वस्त देता येतं म्हणून ते मुद्दा मांडलं आहे. पण 2-2, 3-3 प्रतीच आहेत. खूप असं काय पुस्तक विक्रेत्यासारखं मी घेऊन आलेलं नाही. पण या पुस्तकाची मुळात 225 रुपये किंमत आहे आणि ते 170 रुपयाला दिलं जाईल. म्हणजे जवळजवळ 50-1 रुपयाचा तरी फरक आहे. हे दुसरं पुस्तक आहे सरसंघचालकांचं. हे सरसंघचालक नेमके कोण आहे तो? तर मला नेहमी असा प्रश्न पडायचा की मी राष्ट्रपतींच्या बरोबर फिरलो, मी पंतप्रधानांच्या बरोबर फिरलो, मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर फिरलो, त्यांचं मी जीवनमान राहणीमान पाहिलं. आणि मला हे जाणवलं की किती उत्तम प्रकारचं राहणीमान त्या लोकांचं आहे. तुम्ही राष्ट्रपती भवन अनेकांनी पाहिलेलं असेल. ज्या राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती राहतात ते निवासस्थान हे राजमहाल झक मारतो अशा पद्धतीचं आहे हो. त्यामुळे मला असं वाटलं की हे जे सरसंघचालक आहेत हे राहतात कसे, त्यांची स्टाईल ऑफ लिव्हिंग काय आहे. आणि म्हणून मी नागपूरला गेलो आणि माझ्या लक्षात आलं की हे सगळे 7 जण आहेत एकंदर, हेडगेवारांच्यापासून ते मोहनराव भागवतांच्यापर्यंत सगळे गोल्ड मेडलिस्ट आहेत. ऑल ऑफ देम आर गोल्ड मेडलिस्ट. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कोणी लग्न केलेलं नाही, कोणी विवाहित नाही. त्यामुळे आपलं कुटुंब, आपल्या पुतण्या, आपली मुलगी, आपला अमुक असा त्यांच्याजवळ काही भेदभाव नाही. तिसरी गोष्ट, अत्यंत सिंपल राहतात. म्हणजे अनेकदा भागवत स्वतःचे कपडे धुतात असं आता सांगण्यात येतं आणि त्याच्यात काही खोटं नाही. कुठलंही परदेशी डिटर्जंट वापरत नाहीत. अशी सगळी माणसं संघ मुळामध्ये आहे काय, संघ कुठून आला, का निर्माण झाला, हे पण त्याच्यात मांडलं आहे. आणि सगळ्यात अधिक महत्त्वाचं म्हणजे आपलं राष्ट्रगीत, संघाची प्रार्थना आणि वंदे मातरम याची एक तुलना मी या ठिकाणी केलेली आहे. राष्ट्रगीत म्हणून ते श्रेष्ठच आहे, यामध्ये शंका नाही, त्याच्याबद्दल कुशंका घेण्याचं काही कारण नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की या देशामध्ये केवळ त्यात एक हिंदू शब्द आहे म्हणून ते डावललं जातं,
हे बरोबर नाही किंवा देवीची स्तुती आहे म्हणून वंदे मातरमला किंमत मिळत नाही, हे काही योग्य नाही. पण तुम्ही जर राष्ट्रगीत पाहिलं मित्रांनो, तर तुमच्या असं लक्षात येईल की पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, वंग, विंध्य, हिमाचल, जमुना, गंगा, उच्छल, जलदित रंग, ही संबंध आगगाडीचे डबे एकापुढे एक ठेवावेत तशा पद्धतीची ही रचना वाटते. आणि म्हणून त्याची तुलना नमस्ते सदा वत्सले मातृभूमे याच्याबरोबर आणि वंदे मातरम बरोबरही या पुस्तकात मी केलेली आहे. हे 250 रुपयाचं पुस्तक 200 रुपयाला दिलं जाईल. त्याच्यानंतर हे मीडिया नावाचं पुस्तक आहे मित्रांनो. हे मीडिया पुस्तक एवढ्याकरता लिहिलं की आता जी मीडियाची दैनावस्था झालेली वाटते मला, इतरांना नसेल वाटत, पण पेड न्यूज पलीकडे काही नाहीच आहे. मला परवा एक जण सांगत आला की त्यांची नाट्यस्पर्धा होती आणि त्या नाट्यस्पर्धेचं कव्हरेज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये करायचं तर 35,000 रुपयाची डिमांड करण्यात आली. असं दूरदर्शनमध्ये नव्हतं, असं त्या काळामध्ये त्या मीडियात नव्हतं, किंवा टिळकांच्या काळातही पेड न्यूज असल्याचं कधी दिसत नाही. त्यामुळे हे निर्माण केलं आणि मग देहबोलीतून आपण सुरुवातीला बोलत होतो. आयुष्यभर आपण कम्युनिकेट कसं करतो, कोणत्या पद्धतीनं करतो, हे सांगता सांगता आम्ही आता उपग्रहाच्या माध्यमातून बोलतो, आम्ही सॅटेलाईट कम्युनिकेशनमधनं बोलतो आणि त्यामुळे 10 डिजिट्स फिरवले की आम्ही दिल्लीला बोलू शकतो. आम्ही इंटरनेट वापरतो, आम्ही ट्विटर वापरतो. हे सगळं छान झालं. इट्स अ गुड डेव्हलपमेंट, देर इज नो डाऊट अबाउट इट. बट इन द मीन वाईल माणूस एवढा बेट होतो आहे की त्याला जर एखादी ललिता पवार आपल्या ब्लॉकमध्ये मरून पडली